नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता युगांतर अकॅडमीतर्फे आपण बॅचेस लॉन्च करतात आणि त्यातल्या त्यात आपण MPSC जी आहे 2025 जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे आपण ते टार्गेट करत आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं गरजेचं काय आहे, सगळ्यात पहिली स्टेप, तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला उभे राहू शकता, अपियर होऊ शकता, पण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय करायचं असतं लक्षात घ्या. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे, सगळ्यात पहिले माहीत पाहिजे आपल्याला सिलेबस. अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाचा आहे इथे. अभ्यासक्रम काय लिहून आहे आणि त्याची डिमांड काय आहे. कारण काय लिहून आहे तुम्ही वाचू शकता, तुम्ही ग्रॅज्युएट आहे किंवा ग्रॅज्युएट होणार आहे आता 1 वर्षामध्ये, बरोबर आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं की अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे आणि काय अपेक्षित आहे, डिमांड काय ॲक्च्युली एक्झामची, ते समजून घ्यायचं असतं. आणि ते समजून घेण्यासाठी युगांतर अकॅडमी तुमच्यासाठी आणत आहे डिकोडिंग ऑफ द सिलेबस. म्हणजे डिकोडिंग म्हणजे या अभ्यास बघा, लिहिलेलं काय तुम्हाला समजतच आहे, पण यामध्ये आणखीन काय उपघटक असू शकतात. घटक दिलेले आहे सिलेबसमध्ये त्यांनी, मी सिलेबस सांगतो तुम्हाला, ओके. नंतर त्याचे उपघटक काय असू शकतात, काय अपेक्षित आहे एक्झाममध्ये, याला आपण डिकोडिंग असं म्हणू शकतो. आपला विषय आजचा असेल सर्वात पहिले भारतीय समाज. काय म्हटलं आपण, भारतीय समाज. आणि आता बघा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर MPSCला नवीन आलेला आहे आणि हाच डिकोडिंग तुम्ही UPSCला पण वापरू शकता, ठीक आहे. तर भारतीय समाज हा GS1चा भाग आहे, सँडविच आहे एक ॲक्च्युली. GS1 म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठा बर्गर आहे, त्याला आपण जॉग्राफी म्हणू शकतो. एक बर्गर आहे हिस्ट्रीचा खूप मोठा, काय म्हणते त्याला, बन म्हणू शकतो, ओके. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जे स्लाइसेस असतील मग वेगवेगळे ते इंडियन सोसायटीचे आहे. तर असा एक बर्गर आहे GS1चा. तर त्याच्यामध्ये त्या बनमध्ये आता भारतीय समाज आहे कुठेतरी. आता बघा की भारतीय समाज म्हटल्यानंतर बघा की जेव्हा प्रश्न संख्या काय असते लक्षात घ्या, एक जवळपास 20 प्रश्न असतात आणि तिन्ही सब्जेक्टला इक्वली वेटेज देण्याचा प्रयत्न नेहमी UPSC करत असते. आणि त्याचप्रमाणे तोच पॅटर्न कुठे फॉलो होणार आहे लक्षात घ्या, तो MPSCला पण फॉलो होईल. आपण म्हणू शकतो की जवळपास कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 6 प्रश्न भारतीय समाजावर असतील. त्यासाठी पण आपण एक सेशन घेऊया नंतर की कशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणून. तर 1/3 जवळपास हा पेपर भारतीय समाज आहे. हा प्रिलिमला नाही आहे, त्याच्यामुळे मेन्सला तेवढा मला वाटते की वेटेज असलंच पाहिजे. आणि हाच सिलेबस कुठेतरी मग सोशियोलॉजी ऑप्शनलला पण जाऊन काय करतो तर ॲक्च्युली येस इंटरसेप्ट करतो असं आपण म्हणू शकतो. आता बघा की आपण काय करू की सर्वात पहिले सिलेबसला काय दिलेलं आहे बघून मग त्याचे उपघटक आपण काढू आणि त्यालाच आपण म्हणू डिकोडिंग ऑफ द सिलेबस. काय आहे बघा, सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, मराठी विद्यार्थी तुम्ही लक्ष द्या. नंतर मुद्दा, म्हणजे असं झालं नाही पाहिजे की आपल्याला समजलं नाही पाहिजे. होतं काय माहीत आहे का की खूप सोपे प्रश्न पण असतात ॲक्च्युली. माझं असं म्हणणं आहे की MPSCला नेहमी सोपे प्रश्न असतील. तुम्ही UPSCच्या प्रश्नांची स्टाईल काय असते लक्षात घ्या, पण जास्तीत जास्त फोकस करा की त्याचे जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात तसे प्रश्न येणार आहे असं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमच्याकडून अपेक्षित आहे MPSCला असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघा सिलेबस काय म्हणतो. आज पूर्ण गाईडन्स म्हणजे पहिले सिलेबस समजून घेऊ, उपघटक समजून घेऊ, काय काय आहे. काय म्हणतो सिलेबस माहिती आहे का, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये सांगा आम्हाला काय. तर हे सिलेबस सांगत आहे मी, उपघटक सांगतो मी तुम्हाला आणखीन. हा काय झाला, फक्त सिलेबस झालेला आहे, उपघटक आणखीन येतील. सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी. मग भारतातील विविधता कशी आहे हे सांगा आम्हाला, ठीक आहे. सिलेबस सांगत आहे मी, उपघटक आणखीन येतील, त्याला डिकोडिंग म्हणता येईल. मग महिला आणि महिला संघटनांची भूमिका काय आहे, महिला संघटनांची भूमिका. मग यालाच मी पितृसत्ताशी रिलेटेड टॉपिक पण म्हणू शकतो, पेट्रियार्कीचे पण इश्यू येऊ शकतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. लोकसंख्या आणि संबंधित समस्या, सिलेबस फक्त, ओके. गरिबी आणि विकासात्मक समस्या, गरिबी आणि त्यासारखे काय इश्यू असतील, ओके, जे डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. तर पॉवर्टी नावाचा एक विषय येत आहे इथे. ॲक्च्युली पॉवर्टी नावाचा विषय 3 ठिकाणी आहे आपल्याला UPSCला. इंडियन सोसायटीला आहे, सोशल जस्टिस दॅट इज पेपर 2ला आहे आणि पेपर 3ला पण आहे. तर पेपर 3ला पॉवर्टी, बघा पॉवर्टी म्हणजे काय ते 3 ठिकाणी आहे, पण त्याचं ॲक्च्युली जे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड गोष्टी आहे की कसं कॅल्क्युलेट केलं जातं, काय क्रायटेरियाज असतात, याला खूप जास्त महत्त्व आहे. वेगवेगळ्या कमिटीज किंवा नवीन कमिटी आले असेल तर त्याबद्दल काय म्हणणं आहे हे सगळं तिथे पेपर 3ला होईल. पेपर 2ला मग त्याच्यासंबंधी जे ॲक्च्युली स्कीम्स आहेत इंडियामध्ये त्याच्याशी राबवण्याचे, मग आपल्या महाराष्ट्रासाठी स्टेट लेवलवर ते असेल. आणि पेपर 1ला मग याचे सोशल अँगल जे असतात पॉवर्टीचे, ओके, त्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर असेल टॉपिक आपलं शहरीकरण. शहरं वाढत आहेत,
बरं शहरं वाढणं हे चांगलं असतं, पण ते प्लॅनिंगनी वाढलं पाहिजे. समजा प्लॅनिंगनी नसेल वाढलं तर मग काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्याबद्दल आहे. त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय हा एक टॉपिक असेल. त्याच्यानंतर टॉपिक असेल भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम. जागतिकीकरण हा एक टॉपिक आला, सांगतो मी तुम्हाला टॉपिक. मग आहे सामाजिक सक्षमीकरण, मग याच्यात कास्ट, इवन याच्यातला पुन्हा महिलांचा टॉपिक किंवा आणखीन ट्रायबल जे झाले ते सगळे येऊ शकतात. सांप्रदायिकता म्हणजे कम्युनलिझम, प्रादेशिकता किंवा प्रादेशिकवाद म्हणजे रिजनलिझम, आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम असं सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि हे सर्व टॉपिक आणि UPSCनी काय अपेक्षित केलं आहे तुमच्याकडून, NCERTमध्ये दिलेल्या गोष्टी, हे सगळं कन्सिडर करून आपण काय केलेलं आहे, एवढे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. टोटल 12 टॉपिक मी नोट डाऊन केलेले आहेत. एवढे टॉपिक अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही तर लिहिलेलंच आहे सिलेबसमध्ये, पण तरी पण UPSCने काही नवीन प्रश्न विचारले आणि त्या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ते नाहीतरी भारतीय समाजाशीच निगडीत आहेत, फक्त तिथे नोट डाऊन नाही केलं आहे त्यांनी, किंवा आपण त्याला इंटरप्रिट करू शकतो सिलेबसवरून असं म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारचे टोटल 12 टॉपिक आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये पहिलं टॉपिक काय असेल ॲक्च्युली, दॅट इज भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी. आता बघा त्याच्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला. समजा आपण म्हटलं की काय असेल बाबा, ओके, फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, पहिले टॉपिक लक्षात घ्या. मग 1 बाय 1 याचं डिकोडिंग होईल या 12 टॉपिकचं, काय काय अपेक्षित आहे तुम्हाला. बघा सिम्पली भारतीय समाजाची वैशिष्ट्ये. आता भारतीय समाज हा डिफाईन करणं खूप कठीण आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, त्याची वैशिष्ट्य काय आहे माहीत करून घ्यावं लागेल. तर ते सगळे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल डिकोडिंगमध्ये, त्या रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा त्या जे वैशिष्ट्य आहे त्यावर पण प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न पण सांगेल मी तुम्हाला. त्याच्यानंतर कास्ट अँड असोसिएटेड इश्यूज, जात आणि संबंधित समस्या का आहेत. मग जातीगत राजकारण असू शकतं किंवा सोशल मीडियामध्ये तुम्ही जात बघता किंवा जाती रिलेटेड ज्या संघटना आहेत त्या सगळ्या गोष्टी असू शकतात. ओके, नंतर आहे लोकसंख्याशास्त्र. ओके, त्याच्यानंतर आहे पितृसत्ता म्हणजे पेट्रियार्की. आणि पेट्रियार्की जर आपण म्हटलं इश्यू, तर सिम्पली जो महिला आणि महिला संघटनांचा टॉपिक आहे त्याला आपण जास्त म्हणजे काय म्हणू शकतो, जरा व्यापक बनवलं तर पितृसत्ता असेल. मग पितृसत्तामध्येच महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या कव्हर होऊ शकतात. मग पितृसत्ता म्हणजे काय आणि पितृसत्ता तुम्हाला समाजामध्ये कशी दिसून येऊ शकते, समाजात दिसून येते, धर्मात दिसून येतं, घरामध्ये दिसून येतं, फॅमिलीमध्ये दिसून येतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे चर्चेला असतील. गरिबी, लोकसंख्याशास्त्र, डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय ॲक्च्युली लोकसंख्येचा अभ्यास. मग या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये पॉप्युलेशन किती आहे, किती वाढलेली आहे, वाढण्याची काय कारणं आहे, सोल्युशन काय आहेत, ठीक आहे, इम्पॅक्ट काय होऊ शकतो, किंवा मग सेक्स रेशो, MMR, चाइल्ड मॉर्टॅलिटी, असे सगळे अँगल येऊ शकतात. वृद्धांची संख्या किती आहे, मायग्रेशन कसं असतं, काय पॅटर्न आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे चर्चेला येणार आहेत, ठीक आहे. नंतर आहे टॉपिक गरिबीचा, पॉवर्टी. सांगितलं होतं तुम्हाला मी पॉवर्टीची काय. मग याच्यामध्ये सोशल जर काही कारणं असतील पॉवर्टीचे असू शकतात, कास्ट पण हा इश्यू असू शकतो, किंवा पॉवर्टीचा जेंडर अँगल पण आहे आपल्या इकडे. फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी म्हणतात, म्हणजे गरिबीचं स्त्रीकरण. म्हणजे आता काही महिला ह्या गरिबीमध्ये ढकलल्या जात आहे, तसा मुद्दा असू शकतो ॲक्च्युली. पॉवर्टी एक मुद्दा असेल. नंतर आहे शहरीकरण, अर्बनायझेशन. आता शहरीकरण, आता याची एक डेफिनेशन आहे प्रॉपर, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे दिलेली. शहरीकरण म्हणजे काय बाबा, तर की एक लोकसंख्या असेल आणि नॉन ॲग्रिकल्चर जी आहे, डेन्सिटी इम्पॉर्टंट आहे इथे. ओके, एका भूभागामध्ये किती लोक राहतात ते जास्त असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे इथे नॉन ॲग्रिकल्चर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त पाहिजे. तर मग त्याला आपण शहर म्हणू. आणि शहरीकरण जसं वाढत आहे त्याच्या पण मुळे ॲक्च्युली काही इम्पॅक्ट होत आहे समाजावर, तो मुद्दा असेल इथे, ठीक आहे. याच्याशी रिलेटेड काही एन्व्हायरमेंटल इश्यूज वगैरे हा मुद्दा नाही आपल्यासाठी. सोशल काय हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण हा भारतीय समाज नावाचा पेपर आहे. त्याच्यानंतर खूप चांगला टॉपिक आहे, दॅट इज कॉल्ड जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. तर जागतिकीकरण मला वाटतं की कुठेतरी कास्ट असोसिएटेड इश्यू किंवा जागतिकीकरण हे UPSCचे फेवरेट टॉपिक आहे. महिला, ओके, सांगतो मी तुम्हाला याच्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर. ओके, त्याच्यानंतर आहे रिजनलिझम, प्रादेशिकवाद. तर मग काय म्हणते त्याला, रिजनलिझम आणि सब रिजनलिझम असे 2 टॉपिक येऊ शकतात इथे. तर रिजनलिझम जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक स्टेटमध्ये किंवा एखाद्या भूभागामध्ये, स्टेट म्हणण्यापेक्षा एखाद्या भूभागामध्ये
त्यांच्या भाषेविषयी कल्चरबद्दल जे ॲक्च्युली ॲफिलेशन असतं, लोकांना प्रेम असतं, त्याला आपण प्रादेशिकतावाद म्हणू शकतो. तर तो पण मुद्दा आहे. सब रिजनलिझम म्हणजे त्या मोठ्या भूभागाच्या छोट्या भूभागामध्ये तसं ॲक्च्युली टेंडन्सीज असू शकतात. त्याच्यावर पण चर्चा करू आपण. आणखीन सांगेल मी तुम्हाला, हे तर टॉपिक सांगत आहे. जातीयवाद म्हणजे आता इथे सांप्रदायिकता असा तो टॉपिक आहे. ठीक आहे. कम्युनलिझम भारतामध्ये, तो पण प्री आणि पोस्ट इंडिपेंडन्स. धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम, कुटुंब आणि विवाह आणि या संबंधी काही इश्यूज असतील एक जनरल स्टडीजच्या लेवलनी, ते पण विचारले जाऊ शकतात. आणि भारतीय आदिवासी समाज कसा आहे यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोशल अँगल काय आहे त्याच्यामध्ये. तर असे 12 टॉपिक मी इथे नोट डाऊन केलेले आहेत. आणि बघा, ओके, 12 टॉपिक लक्षात आले. डिकोडिंग आणखीन बाकीचं आहे, मी टॉपिक सांगत आहे एवढे. याचे आता सब टॉपिक बघायचे, त्याला डिकोडिंग म्हणायचं आहे आपल्याला. काय आहे सर, मुद्दा लक्षात घ्या. माझं काय म्हणणं आहे की रेग्युलर थीम कुठली आहे माहिती आहे का, अजून पण UPSCची आपण असं म्हणू. आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगू का की असे काही टॉपिक आहे UPSCने विचारलं आहे, त्याच्यावरून तर मी तुम्हाला सांगू शकतो. पण MPSC पण हे प्रिफर करेल असं मला वाटत आहे. कारण काही काही गोष्टी कशा आहे माहिती आहे का, त्याच्यावर रेग्युलर प्रश्न नाही विचारू शकत तुम्ही. ठीक आहे. तर त्याबद्दल बघा की सगळ्यात जास्त एक पहिला टॉपिक त्यांचं थोडंसं आवडतं आहे. आपण याला काय म्हणू की हेवी वेट म्हणू. भारतीय समाज आणि समाजाची वैशिष्ट्ये. ठीक आहे. जात हा पण हेवी वेट टॉपिक आहे. 3 पितृसत्ता, हे 3 टॉपिक खूपच जास्त रिकरंट बघायला मिळतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जागतिकीकरणावर प्रश्न जास्त आहेत. प्रादेशिकतावाद प्रश्न येतात, प्रश्न सगळ्यावर येणार आहेत. ओके, पण जास्त प्रश्न कशावर येतात. मग ॲक्च्युली कम्युनलिझमवर प्रश्न तसेच जास्त आहेत. हेवी टॉपिक म्हटलं ॲक्च्युली. आणि धर्मनिरपेक्षतेवर ॲक्च्युली प्रश्न जास्त आहेत. म्हणजे या 12 पैकी 6 टॉपिक असे आहे की रिकरंट प्रश्न आहे. अल्टरनेट इयरला तर आहेच किंवा कंटिन्यू पण आहेत. बाकी टॉपिक थोडं ऑन ऑफ सुरू असतं. त्यातल्या हे 2 टॉपिक तर खूपच वेळा कमी प्रश्न आलेले आहेत. हा म्हणा, गरिबी म्हणा, कमी प्रश्न आलेले आहेत. गरिबीचं आहे पण असं की 2-3 ठिकाणी आहे तर किती प्रश्न विचारणार ना वेगवेगळे ॲक्च्युली, त्यामुळे असं होत असेल. हाच टॉपिक सोशल जस्टिसला पण असेल, आपण बघू त्याच्यावर ते इंटर. आणि शेवटी UPSC काय लक्षात घ्या, जे नवीन स्टुडंट आहे MPSC किंवा UPSC, आणि जास्तीत जास्त आपण फोकस सध्या तरी MPSC वर करत आहोत, तर अशाच माहिती आहे का की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आपल्याकडे फॉलो केला जातो. एकाच प्रश्नाचा इकॉनॉमिक अँगल असेल, पॉलिटिकल अँगल असेल, सोशल अँगल असेल, एन्व्हायरमेंटल अँगल असेल, त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाही. म्हणजे एका गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सगळेच अँगल घ्यायचे. आपल्या तर इथिकल अँगल पण असू शकतो, डायरेक्ट GS4. तर असा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आपल्या अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचा असेल. तर हे झाले टॉपिक, 12 टॉपिक दिलेले आहे. आणि या संबंधी काही करंटमध्ये न्यूजमध्ये पण असेल तर ते तुम्ही करू शकता ॲक्च्युली. ठीक आहे. या संबंधी सांगतो मी काय असू शकतं सध्याच्या घडीला प्रत्येक टॉपिकसोबत. ठीक आहे. आता आपण काय सुरू करूया, इथे याचं थोडं डिकोडिंग सुरू करूया. ओके. आता बघा की इंडियन सोसायटीचे म्हणजे भारतीय समाजाची वैशिष्ट्य काय, शिकवणार नाही आहे मी तुम्हाला काय काय वैशिष्ट्य सांगत आहे. हां, हे जे आहे ना, भाषिक विविधता आहे आपल्या भारतामध्ये, तसंच वांशिक विविधता आहे, जातीय विविधता आहे, धार्मिक विविधता आहे. तर विविधता हे महत्त्वाचं फीचर आहे आपल्या इकडे. पण विविधता असून पण एवढे लोक एवढ्या वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की या विविधतामध्ये पण काय आहे, एकता आहे. ती कशी राहते हा मुद्दा निर्माण होतो. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला सांगतो MPSCच्या पहिल्या वर्षी की भारतामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी एक्सप्लेन करा. तिथे तुम्ही डायव्हर्सिटी लिहू नका, मार्क मिळणार नाही. ती मेंटेन कशी राहते ॲक्च्युली डायव्हर्सिटी, असा प्रश्न विचारलेला आहे. मी सांगतो तुम्हाला की पहिल्या 1-2 वर्षात तर मी तुम्हाला क्वेश्चन प्रेडिक्ट करून देईल की हा असे प्रश्न येऊ शकतात म्हणून. ओके, ठीक आहे. ओके, धार्मिक सहिष्णुता आहे, लोक कसे आहे, रिलिजियसली टॉलरंट आहेत. मग याला एक्सेप्शन पण असू शकतं, याला एक्सेप्शन पण असू शकतं. पण मेन फीचर आपला आहे रिलिजियस टॉलरन्स. मग त्याच्यात गंगा जमुना तहजीब काय आहे बाबा, कश्मीरियत काय आहे, किंवा मग कसं एकामेकाला दुसऱ्या धर्माचे लोक मदत करतात, किंवा काय साम्य आहे. 2 धर्म असून पण त्याच्यात साम्य असू शकतं. डिफरन्स तर असणारच, नो डाऊट. 2 धर्म वेगळे असणार, पण काय साम्य आहे, असे अँगल तुम्हाला पकडायचे तिथे ॲक्च्युली. त्याच्यानंतर भारतीय समाज कसा आहे, काहीसा याच्यामध्ये बॅलन्स आहे. भौतिकवाद पण आहे आणि इथे आध्यात्मिक पण लोक राहतात. एक बघा, एक चित्र जे उभं करण्यात आलेलं आहे की भारतीय लोक खूपच आध्यात्मिक आहेत, स्वतःकडे बघून घ्या कधी. अध्यात्मवाद महत्त्वाचा आहे भारतासाठी, पण तसेच लोक आपले मटेरियलिस्टिक पण आहेतच, याबद्दल वाद नाही. तर UPSC या अँगलनी बघत आहे. ठीक आहे.
आपल्याला तिथे UPSC काय, तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, UPSCला काय वाटतंय आणि त्या विषयाच्या तज्ज्ञांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये एक मेळ आहे आपल्या इकडे अध्यात्मवादाचा आणि आपण म्हणू शकतो भौतिकवादाचा. येस, ब्लेंड ऑफ येस मटेरियलिझम अँड स्पिरिच्युअलिझम हा मुद्दा असेल. सातत्य आणि बदल आहे. तर आपला जो समाज आहे हा बदलतच आहे, भारतीय समाज, पण त्याच्यामध्ये सातत्य आहे. बघा, स्तरीकरण, पहिले वर्णव्यवस्था स्ट्रॉंग, मग जाती व्यवस्था स्ट्रॉंग, आता सगळं फ्लेक्झिबल, पण कुठेतरी ते स्तरीकरण जे आहे त्याच्यामध्ये सातत्य आहे, कंटिन्युटी आहे. स्तरीकरण वर्ण जात आज फ्लेक्झिबल आहे ते, पण पहिले पण आहे ना आता पण आहे, होऊ शकते पुढे चालून आणखीन रिजिडिटी येईल. अशा प्रकारे फॅमिली व्यवस्थेला आपल्याकडे आज पण महत्त्व आहे, पण फॅमिलीमध्ये थोडं स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला आहे, फंक्शनमध्ये बदल झालेले आहे. तर फॅमिली जे आहे ते आधी पण आहे, त्याला आपण म्हणू कंटिन्युटी, पण त्याच्या जे स्ट्रक्चरमध्ये फंक्शनमध्ये बदल होतो त्याला चेंज असं म्हणू. कंटिन्युटी अँड चेंज हे महत्त्वाचं फीचर आहे. आपला समाज कसा आहे माहिती आहे का, मॉडर्न पण आहे आणि ट्रॅडिशनल पण आहे. आज मी इक्वॅलिटी बद्दल बोलतो, रॅशनॅलिटी बद्दल बोलतो, म्हणजे काय झालं शेवटी, ओके, हे सगळं मॉडर्न झालं. पण तरी पण लोकांमध्ये जे परंपरा आहेत, सण आहे, उत्सव आहे, त्यांचं खानपान आहे, याच्याबद्दल लोकांना एक प्रेम आहेच, जे ट्रॅडिशनल पण आहे समाज ॲक्च्युली. त्याच्यामध्ये काही गोष्टी रिजिड पण असू शकतात, पण हे एक गोष्ट आहे. आणि माहीत आहे का, त्याच्यानंतर आणखीन पितृसत्तान हा आपला इंडिपेंडेंट टॉपिक पण आहे, त्याच्यावर पण बोलू आपण. हे महत्त्वाचे फीचर्स आहेत, याच्यातून आणखीन फीचर्स निघू शकतात. तुम्हाला माहीत आहे का की ॲक्च्युली जे बाकी समाज आहेत, फ्रेंच समाज होमोजिनियस आहे ॲक्च्युली, जर्मन समाज होमोजिनियस आहे, एकच लँग्वेज सहसा पूर्ण जर्मनीमध्ये बोलली जाते, जर्मन लँग्वेज, त्याच्यात काही म्हणजे मोठ्या ऐकूची गरज नाही. फ्रेंच लँग्वेज इकडे जवळपास खानपान सारखंच आहे, बदल पण सारखेच झाले नंतर झाले. तर भारतीय समाज हा हेट्रोजिनियस समाज आहे, एकजिन्सी नाही आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कल्चर आहे, वेगवेगळं खानपान आहे, एकामेकाच्या विरुद्ध पण आहे कुठे कुठे. तर त्या समाजासाठी फीचर्स पण कसे असतील, कॉम्प्लेक्स असतील, तर कॉम्प्लेक्स असे फीचर आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. येस, त्यातल्या त्यात आपण जर म्हटलं की पितृसत्ता इंडिपेंडेंट टॉपिक आहे, ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू की हे फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी घेऊ एका सेशनमध्ये, आणि त्याच्यानंतर याच्याबद्दल गोष्टी तुम्हाला म्हणजे विचारायला जाऊ शकतात. आता बघा की नंतर मुद्दा काय, आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे कास्ट अँड असोसिएटेड इश्यू, जाती व्यवस्था आणि संबंधित काय समस्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यावं लागेल, जात म्हणजे काय, ओके, जात म्हणजे होतं काय, वर्ण म्हणजे काय होतं, त्याच्यानंतर जाती समस्येची, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये काय, फीचर्स ऑफ द कास्ट सिस्टम. 6-7 फीचर्स आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण त्याच्यामध्येच काहीतरी बदल होत आहे किंवा रिजिडिटी होत आहे. आणि पूर्ण भारतासाठी प्रत्येक ठिकाणी जाती व्यवस्था सारखीच असेल असं काही गरजेचं नाही आहे. कुठे फ्लेक्झिबल आहे, कुठे रिजिड आहे, कुठे काही फीचर दिसून येतात, कुठे वेगळ्या प्रकारे दिसून येतात. ठीक आहे, ओके, मग ते फीचर्स घेऊ. मग आता बघा त्याच्या असोसिएटेड इश्यूज काय, संबंधित समस्या काय आहेत, हे असेल असोसिएटेड इश्यू. काय काय बघा, आपल्याला काय समजलं पाहिजे, जात आणि राजकारण समजलं पाहिजे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, अजून येऊ शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये पण प्रबळ जाती काय असतात, डॉमिनंट कास्ट काय असतं ॲक्च्युली, हा मुद्दा जात आणि राजकारणामध्ये महत्त्वाचा आहे. झालं हा मुद्दा. जात म्हणजे कसं, आपल्या इकडे कसं आहे की वोट करताना वगैरे लोक जातीला महत्त्व देतात, आणि आकडेवारी हेच सांगते. तुम्ही जरी म्हणताल नाही सर मी विकासाला मत दिलं, चांगली गोष्ट आहे, पण विकास जो आहे तो निवडूनच येत नाही आहे, पण जात निवडून येत आहे. ठीक आहे, आकडेवारी तर असंच सांगत आहे. त्याच प्रश्नातून मग प्रबळ जातीचा पण जन्म झाला. तर प्रबळ जात काय असते आणि ती कसं पॉलिटिक्सवर ॲक्च्युली वर्चस्व निर्माण करतं, याबद्दल चर्चा होऊ शकते. त्याचप्रमाणे जात पंचायत, याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय असते बाबा जात पंचायत आणि याच्यामुळे काय इश्यूज येत आहेत सध्या. जात पंचायत खूप जुनं आहे, जे नोन हिस्ट्री माहीत असेल आपल्याला, ॲटलिस्ट एन्शियंट हिस्ट्री, कदाचित जात तिथे पण असेल. जात पंचायत म्हणताय मी तुम्हाला, ओके. तर मग जात पंचायतीशी असोसिएटेड इश्यू काय आहेत, काय समस्या आहेत, काय रोल ते प्ले करतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता जातीय संघटना किंवा कास्ट असोसिएशन ह्या उदयास येत आहेत. अमक्या समाजाची बहुउद्देशीय संघटना, अमक्या समाजाची कल्याणकारी संघटना, अमक्या समाजाची कॉपरेटिव्ह सोसायटी, ओके, तमक्या समाजाची ही सेना, ती सेना, आर्मी, असं चालू आहे ॲक्च्युली. तर मग हे काय आहेत ॲक्च्युली कास्ट असोसिएशन,
याच्यामुळे काही समाजावर परिणाम होत आहे का, असा पण एक टॉपिक महत्त्वाचा आहे. जात आणि वर्ग याचं कंपॅरिझन करा, जात आणि वर्ग याची तुलना करा, असा पण प्रश्न MPSC साठी तर मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न आहे. UPSC नाही विचारणार, पण तरी पण जात कसं वर्गासारखं भासतं आणि वर्ग कसा जातीसारखा भासतो असा UPSC लेवलचा प्रश्न आहे. आणि सिम्पली जात आणि वर्ग यांची तुलना करा असा MPSCचा प्रश्न. तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. संस्कृतायझेशन सारखी संकल्पना, आता संस्कृतायझेशन हा सोशियोलॉजी ऑप्शनलचा टॉपिक आहे, पण तुम्हाला सांगू का की NCERT मध्ये आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये ही संकल्पना दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विचारली जाऊ शकते. सोर्सेस इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे. आणि MPSC तर नवीन असणार आहे, त्याच्यामुळे ते स्टेट बोर्ड रेफर करेल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला अशी संकल्पना विचारली जाऊ शकते. त्यानंतर जाती व्यवस्था आणि सुधारणा या संबंधी काही सुधारणा झालेल्या आहेत का, हो तुम्हाला माहीत आहेत. लॉज पण आहेत, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन पण आहेत, तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. सिम्पली प्रश्न येईल नाही तर सगळं सोडून की जाती व्यवस्थेसंबंधी किंवा काय म्हणू शकतो की काय इम्पॉर्टंट मुवमेंट्स होत्या असं पण विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज काय होत्या हे पण विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर दलित मुवमेंटवर प्रश्न विचारलेला आहे, दॅट इज UPSCनी. ते पण का माहिती आहे का की एका NCERT मध्ये दलित मुवमेंटवर चर्चा आहे. ॲनालिटिकल प्रश्न होता. आणि याचा अर्थ आपल्याला दलित मुवमेंटबद्दल थोडी बहुत इन्फॉर्मेशन पाहिजे आणि खूप म्हणजे सोपं आहे, फक्त ते कुठे आहे हे माहिती व्हायला पाहिजे स्टुडंटला. कठीण प्रश्न नव्हता तो, पण तुम्ही वाचलंच नसेल त्या अँगलनी कधी तर मग प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारे हा एक डिकोडिंगचा दुसरा टॉपिक असेल. नंतर आहे महिला आणि महिला संघटनाची भूमिका, किंवा मी जसा म्हणतो की पितृसत्ता. ओके, फेमिनिझम. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येऊ शकतात. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय समजलं पाहिजे, वुमन आणि पॉलिटिक्स, महिला आणि राजकारण. या समजा आपण हा टॉपिक घेतला तर मग महिला आता काय होणार आहे की विधिमंडळ म्हणजे आता काय म्हणू शकतो आपण त्याला, पार्लिमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरमध्ये काय असेल, महिलांना 33% आरक्षण असेल. मग ते का आणि कसं याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अजून प्रश्न आलेला नाही कारण हे आत्ताच झालेलं आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ऑलरेडी 33 ते 50% आरक्षण आहे. मग ते का आणि त्याचा काय फायदा झालेला आहे किंवा काही तोटा आहे का, असा पण प्रश्न ऑलरेडी UPSCला या अँगलमध्ये येऊन गेलेला आहे आणि MPSCला पण येण्याची शक्यता खूप दाट आहे. पेपर 2ला येईल, नाही तर पेपर 1ला येईल, नाही तर एखाद्या ऑप्शनलला येईल. सांगत आहे मी तुम्हाला हे सगळं. हां, महिला आणि कामगार म्हणून महिला कशा आहेत, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यातून अजून समस्या निर्माण होतात, जसं गरिबीचे स्त्रीकरण. सहसा जिथे कमी पैसा मिळतो अशाच ठिकाणी महिला ह्या कामगार म्हणून काम करत आहेत. म्हणून फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी किंवा गरिबीचे स्त्रीकरण ज्याला आपण म्हणतो तसे मुद्दे किंवा अजून तसे काही मुद्दे येत असतील तर. ठीक आहे. ओके. महिला आणि मीडिया, कसं चित्रण होतं महिलांचं ॲडव्हर्टाईजमध्ये, मूव्हीजमध्ये. ओके. TV सिरियल्समध्ये हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. आणि तसं म्हणजे विचित्र नाही झालं पाहिजे बाबा, किंवा इनडिसेंट ॲक्च्युली पोर्ट्रेल नाही झालं पाहिजे, यासाठी लॉ पण आहे आपल्याकडे. लॉवर प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे, पण ते थोडंसं इंट्रो म्हणा, थोडंसं कन्क्लुजन करताना तुम्ही तसं मग त्याला मेन्शन करू शकता. महिला संघटना कुठल्या आहेत, समजा न्यूजमध्ये एखादी संघटना आली, चर्चेत आली तर करा. ठीक आहे. किंवा विविध महिला संघटना जे इम्पॉर्टंट आहेत आपल्या मेन्शन ॲक्च्युली स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये. मग फेमिनिस्ट मुवमेंट जी आहे, स्त्रीवादी चळवळ, ती पण स्वातंत्र्यापूर्वी कशी होती आणि नंतर कशी आहे याबद्दलची चर्चा. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कसं होतं माहिती आहे का की इंडिपेंडेंट मुवमेंटचाच भाग होतं स्त्रीवादी चळवळ जवळपास. नंतर काय झालं की इंडिपेंडेंट मुवमेंट निर्माण झाल्या आत्ता, तर त्याबद्दलची चर्चा. स्त्री शिक्षण, महिलांना भेडसावणाऱ्या समस्या. स्त्रियांचं एनरोलमेंट कमी होतं, त्यांची गळती जास्त होते आणि फायनल इयरपर्यंत म्हणजे फायनल एज्युकेशनपर्यंत किंवा STEM सारख्या रिसर्च म्हणजे ज्या रिसर्च रिलेटेड ॲक्च्युली इम्पॉर्टंट एज्युकेशन आहे, जिथून ॲक्च्युली मिळकत जास्त मिळते, तिथे महिलांची संख्या का कमी आहे, असं ॲक्च्युली एक ॲनालिसिस आपल्याला माहीत पाहिजे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, हां हे तर खूप चर्चेत होतं, यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. MPSCला ओके चालेल. लोकसंख्या म्हणजे MPSC जी येणारी आहे आणि UPSCच्या आधी झालेली. ठीक आहे. आता येईल मुद्दा तुमचा, खूप सोपा मुद्दा आहे हा, लोकसंख्या आणि संबंधित समस्या. तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या म्हटल्यानंतर सर्वात पहिले जगात सर्वात जास्त लोकसंख्या कुठल्या देशाची आहे, भारताची आहे. मग सर काही लोकसंख्या जास्त आहे
त्याचा परिणाम काय होतो आणि ती कशी कमी करता येईल किंवा काय प्रयत्न सुरू आहे, हा मुद्दा सर्वात पहिले तुम्हाला दिसून येईल. मग असोसिएटेड इश्यू काय आहे, इम्पॉर्टंट, सगळे नाही दिलेले आहे. लिंग गुणोत्तर, स्त्री भ्रूण हत्या, माता मृत्यू दर, MAR, कारण काय, उपाय काय आहे हे सांगा. वृद्ध लोकसंख्या, समस्या आणि उपाय. स्थलांतर, कारणे, परिणाम आणि उपाय. असे मुद्दे ॲक्च्युली, आता हा मायग्रेशनचा जो टॉपिक आपण याच्यामध्ये घेतला तर जॉग्राफीमध्ये पण आहे तसाच, इंटरडिसिप्लिनरी आहे, ते होणारच ॲक्च्युली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक मुद्दा असेल, लोकसंख्या आणि संबंधित समस्या. ठीक आहे. आता बघा गरिबी, हा मुद्दा आपण म्हटलेला होता याच्या आधी पण. ओके. कॉजेस ऑफ पॉवर्टी, भारतातील गरिबीची कारणे, विशेषतः सामाजिक कारणे, जसं जात आहे, स्थलांतर आहे, महिला आहे. आता बघा, महिला एक टॉपिक घेतला, गरिबी एक टॉपिक घेतला, तर महिलांचे होणारे गरिबीचे होणारे स्त्रीकरण असा मुद्दा आपल्याला आधी पण आपण चर्चेला घेतलेला आहे. ओके. यस. मग गरिबी कमी करण्यासाठी करायच्या उपाययोजना, योजना, धोरणे, आव्हाने. ओके. आणि ह्या योजना आपण ज्या देतात त्या कुठे कमी पडतात, याच्यामध्ये इवन तुम्ही विशेष सर्कल ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबीचे दुष्चक्र असते बाबा, गरिबीमुळे गरिबी निर्माण होते, असे मुद्दे तुम्हाला माहीत पाहिजे. सोपं आहे. सध्या डिकोडिंग आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर होऊनच जाईल तुमची. ओके. येस. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर आहे आता अर्बनायझेशन. थोडंसं की नाही म्हणजे डायसी याच्याबद्दल. मग याच्यामध्ये तुम्हाला मिनिंग ऑफ अर्बनायझेशन, मिनिंग ऑफ अर्बनिझम, नगरवाद काय असतो, तर शहर वाढणे नाही पण नगरच चांगले असतात, नगरातली लाईफस्टाईल चांगली असते असा विश्वास असतो, त्याला अर्बनिझम म्हटलं जातं. ओके. आणि कसं, याची वैशिष्ट्य त्यातल्या त्यात, अर्थासोबत काय माहित आहे का, वैशिष्ट्य कसं असतं. एक उदाहरण देतो तुम्हाला की म्हणजे समजा आपण गावात राहत आहोत तर तिथं नेबरहूड खूप इम्पॉर्टंट असतं. सगळ्यात जवळपास सुखदुःखाच्या गोष्टी तुमच्या नेबरला माहिती, एकदा नातेवाईकाला माहीत नसेल पण नेबरला माहीत असतं. आणि इकडे शहरामध्ये काय असतं, प्रायव्हसी मेंटेन केली जाते. कधी कधीच तुमचा कॉन्टॅक्ट हा तुमच्या नेबरसोबत येऊ शकतो, टाटा बाय बाय करणे, गुड मॉर्निंग करणे, बस. सुखदुःख शेअर नाही. इकडे तर असं हे बघा आम्ही काहीतरी बनवलेलं आहे तसं आणून देतात लोक. दूध मागणे, साखर मागणे आपल्या म्हणजे रुरल एरियामध्ये खूप कॉमन आहे. इकडे तसं होत नाही, कमीपणाचं वाटतं. तर इथे ॲनोनिमिटी मेंटेन केली जाते, प्रायव्हसी मेंटेन केली जाते. इथे नेबरहूड इम्पॉर्टंट असतं, कोण काय सगळ्यांनाच माहीत असतं. तर असे जे वैशिष्ट्य आहेत, फीचर्स या लाईफचे, त्याबद्दल चर्चा होईल. मग याचा अर्बनायझेशनचा समाजावर काय परिणाम होतो, इम्पॉर्टंटली कास्टवर काय परिणाम होतो, फॅमिलीवर, धर्मावर अजून काही परिणाम असेल मग याचा, ते तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याचप्रमाणे याच्या समस्या पण असतात, जसं स्लम्स, झोपडपट्ट्या. मग झोपडपट्ट्या संबंधित काय, का निर्माण झाल्या, का आहेत आणि काय केलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे स्वच्छतेसारखे इश्यू, स्थलांतरासारखे इश्यू. आता स्थलांतर आणखीन आधी पण मेन्शन झालेलं आहे, पण इथे जे स्थलांतरित लोक असतात त्याचा आणि झोपडपट्ट्यांचा समस्या कशा निर्माण होतात असा इश्यू आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर शहरी नियोजन, अर्बन प्लॅनिंग कसं आहे भारतामध्ये, असं पूर्ण प्लॅनिंगचं टॉपिक करू नका, आपण काही सिव्हिल इंजिनियर नाही आहोत. पण या संबंधी जर काही न्यूज असेल कुठे, जसं आता न्यूज आहे बेंगलोरची, तसं पण तुम्ही कुठलं पण शहर घ्या, आपल्या इकडे मुंबई घ्या, पुणे घ्या, ओके, त्यानंतर ॲक्च्युली दिल्ली घ्या, प्लॅनिंग प्रॉपर नाही आहे. बेंगलोरला मोठी समस्या निर्माण झाली होती. ओके. दॅट इज पाणीच नव्हतं लोकांकडे, म्हणजे ती सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट इंटरनेट मिळत आहे पण पाणी नव्हतं. मग त्या अँगलला पकडून प्रश्न कसा विचारला जाईल की अशी समस्या का निर्माण झाली, हे सांगून तुम्ही आम्हाला सांगा की पूर्ण भारतासाठी अर्बन प्लॅनिंग कमी पडत आहे का भारतीय शहरांसाठी, किंवा फ्युचरमध्ये जेव्हा आपली लोकसंख्या शहरातली वाढेल तेवढी लोकसंख्या सामील घेण्यासाठी कॅपेबल आहेत का आपली शहर, आपली प्लॅनिंग तेवढी आहे का कॅपेबल, असा प्रश्न येईल तुम्हाला. मग सांगितलं मी तुम्हाला, सोपं नाही आहे. ओके. आपण करू, पण अर्बन स्प्रॉल म्हणजे शहरे असे पसरत आहेत आणि जे कमी डेन्सिटीचे ॲग्रिकल्चर एरिया किंवा रुरल एरियाज आहेत ते शहराचा भाग बनत आहेत, त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या. ठीक आहे. पॉलिसी इनिशिएटिव्ह, मग याच्याशी रिलेटेड काय बाबा इम्पॉर्टंट गोष्टी काय, प्लॅनिंग तर एक गोष्ट आहेच, पण स्मार्ट सिटीसारखा इश्यू पण आपण इथे कव्हर करू शकतो.
स्मार्ट सिटीज बनवत आहेत आपल्या इकडे, 100 स्मार्ट सिटी बनवायच्या होत्या. म्हणजे मला माहीत नाही ते कुठे आहेत सध्या, ओके, पण स्मार्ट सिटी बनवायच्या होत्या. मग काय प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये, ओके. तर त्या प्रकारच्या गोष्टी या अर्बनायझेशनच्या टॉपिकमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. अजून काय आहे सर, ग्लोबलायझेशन, आवडता टॉपिक मला, मस्त प्रश्न विचारतात UPSC याच्यामध्ये, खूप छान प्रश्न विचारलेले याच्यापर्यंत. तसंच MPSC पण विचारेल, डोंट वरी अबाउट दॅट. पहिले जागतिकीकरणाची संकल्पना काय आहेत, काय कंपोनंट आहे. कारण एक म्हणजे बघा कुठे कुठे काय असतं, एक व्याख्या असतं, कुठे कुठे काय असतं की एक सर्वमान्य व्याख्या असते. इथे जागतिकीकरण काय म्हणजे असे वेगवेगळे व्याख्या आहेत, ॲक्च्युली वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत आणि जवळपास सर्वच सर्वमान्य आहेत. मग ते पूर्ण मुद्दा तुम्हाला इथे चर्चेला घ्यावा लागतो की जागतिकीकरण म्हणजे काय. त्याच्यामध्ये पण जागतिकीकरणाचे कंपोनंट असतात, इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड कल्चरल. इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड कल्चरल, बरोबर आहे. तर आपला टॉपिक कुठला आहे आता इथे, आपला टॉपिक आहे सोशल. म्हणजे आपण कल्चरल ग्लोबलायझेशनचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, काय आहे ते, त्याबद्दल आपल्या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत. मग ग्लोबलायझेशनला विरोध होतो का, हो सर, त्याला म्हणतात डिग्लोबलायझेशन. मग कधी कधी काय करतं की ग्लोबल जे आहेत मार्केटिंग कंपन्या म्हणा, MNCs म्हणा, ते स्वतःला काय करतात की लोकल कल्चरला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, लोकल कल्चरशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात ग्लोबलायझेशन. जवळपास 3 ते 4 प्रश्न मागच्या 10 वर्षामध्ये UPSCने विचारलेले आहे, त्याच्यावर मस्त प्रश्न विचारतात, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशनचा जो इम्पॅक्ट होतो व्हेरियस सोशल ग्रुपवर, ओके, विविध सामाजिक गटांवर जागतिकीकरणाचा प्रभाव, त्याच्यामध्ये मग ते महिला असू शकतात, बालकं असू शकतात, सिनियर सिटीजन असू शकतात, ओके, नागरिक, सिनियर नागरिक असू शकतात, ज्येष्ठ नागरिक असू शकतात. हे सगळं इथे पॉसिबल आहे, काहीही विचारलं जाऊ शकतं. बस ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट जातीय व्यवस्थेवर कसा झाला असा प्रश्न जरी बनवला उद्या कोणी, लिहिता आलं पाहिजे. मुद्दा एकदा कॉन्सेप्ट क्लिअर करणे नाही आहे फक्त, होतात ते एवढे जास्त क्लासेस आहे, एवढे चांगले बुक्स अवेलेबल आहे, होतच. मुद्दा आहे तुम्ही लिहू शकले पाहिजे, अशा पण गोष्टी लिहू शकले पाहिजे की कधी कधी त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे. सगळ्याच पेपरमध्ये हा चॅलेंज असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्लोबलायझेशनचा एक मोठा टॉपिक असतो. चांगले प्रश्न विचारता, याच्यावर येणार आहे प्रश्न, मी तुम्हाला सांगतो, MPSCला पहिल्याच वर्षी. नंतर आहे प्रादेशिकतावाद. मग याचे पण की नाही प्रादेशिकतेचे प्रकार असतात. प्रादेशिकतावादाचे कसे सर माहीत आहे का. आता महाराष्ट्रात पण प्रादेशिकवाद आहे का, हो. मराठी लोकांना इथे नोकऱ्या आणि संसाधनामध्ये पर्सेंटेज असलं पाहिजे किंवा त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे, हा महाराष्ट्राचा प्रादेशिकवाद आहे. पण महाराष्ट्रामध्ये पण विदर्भाचं म्हणणं आहे की आम्हाला वेगळं जायचं आहे, बरोबर आहे. मग याला आपण उपप्रादेशिकतावाद म्हणू, सब रिजनलिझम असं म्हणू. काही काय असतात, काही प्रादेशिकवाद असे आहेत की त्यांचं म्हणणं आहे आम्हाला भारताच्याच बाहेर जायचं आहे, मग ते सिसेशनिस्ट आहेत, फुटीरवादी आहेत ॲक्च्युली ते. काही म्हणतात की हा आहे म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम आहे, पण आम्हाला काय पाहिजे, वेलफेअर पाहिजे, स्कीम्स पाहिजे, गव्हर्नमेंटची मदत जास्त पाहिजे, तर ते वेलफेअरिस्ट आहे, कल्याणासाठी आहे. तर असे वेगवेगळे अँगल आहे त्याच्यामध्ये पण, ओके, येस. आता बघा प्रादेशिकतेचे प्रकार काय आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि प्रभाव काय आहेत. मग रिजनल मुवमेंट, विविध रिजनल मुवमेंट, आपल्याला काय करावं लागेल आणि त्या मुवमेंटसाठी भांडणारे पॉलिटिकल पक्ष, पार्टीज. मुद्दा काय माहिती आहे का की आता एवढं यार, म्हणजे कधी भारतामध्ये 14 राज्य होती, 6 युनियन टेरिटरी होती, आज 28 आहे, 8 युनियन टेरिटरी आहेत, मग अजून गोष्टी आहेत. सगळं नाही करायचं आहे. सुरुवातीला काय झालं भारत स्वतंत्र झाल्यानंतर, आणि आत्ता काही करंट अफेअरमध्ये आहे का एखादी अशी मुवमेंट किंवा अशी डिमांड, एवढं तुम्हाला करायचं याच्यामध्ये कमीत कमी, ठीक आहे. याच्यात राजकीय पक्ष महत्त्वाची, रिजनल जे पक्ष असतात ना ते महत्त्वाची भूमिका निभावतात मग, ठीक आहे. आता बघा मग तसंच राज्याचा दर्जा देण्याची मागणी, डिमांड फॉर स्टेटहुड, म्हणजे नवीन राज्य जी मागणी असते, नवीन राज्यांची डिमांड जी आहे का एखादी सध्या. तसंच बघितलं तर तुम्हाला एक डिमांड तर महाराष्ट्रात आहेच MPSCसाठी नेहमी, कुठली, विदर्भाची. येऊ शकतो प्रश्न तुम्हाला की का विदर्भ वेगळं राज्य मागितलं जात आहे म्हणून, कारण द्या मग.
ओके, असा प्रश्न येऊ शकतो, किंवा मग करंटमध्ये दुसरं पण काही असेल तर तुम्ही करा, म्हणजे आपण पण करू. त्याच्यानंतर भारतात लहान राज्य असली पाहिजे का? इमॅजिन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 50 राज्य आहेत, लोकसंख्या किती आहे? 30 करोड आहे अप्रॉक्सिमेटली. भारताची लोकसंख्या 1.42 आहे, राज्य किती आहेत? 28, आणि युनियन टेरिटरी आहेत काही. आपण सगळ्या युटीजला काय करू? स्टेटचा दर्जा देऊ, भलेही लहान असेल. किती झाले आता? 2 आणि 6 36, आणि अजून काही राज्य निर्माण करू, 10-12 तरी, अजून जास्त 50 करून टाकू. 50 राज्यांचा एक संघ असेल भारत म्हणजे. होऊ शकतं का? काय गरज आहे की नाही? काय फायदे काय तोटे होईल? असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ते कसं होतं? आर्टिकल 2-3 तो पॉलिटीचा भाग आहे. इथे असा प्रश्न, तिथे पण येऊ शकतो असा प्रश्न, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ग्रेट. नंतर आहे तुमचा मुद्दा कम्युनलिझम. जेव्हा कम्युनलिझम काय बघा, कम्युनलिझमचे किंवा याला सेक्टेनरिझम पण म्हणू शकतात, वेगवेगळे अर्थ निघू शकतात. तुमच्या भाषेसोबत, तुमच्या कल्चरसोबत, इव्हन तुमची जात असेल, जेव्हा तुम्ही ॲफिलेट करता, किंवा आपण म्हणू शकतो तुमची एक अत्याधिक ॲक्च्युली ती आयडेंटिटी इम्पॉर्टंट असते असं तुम्हाला वाटतं, ते कम्युनलिझम असू शकतं. पण भारतामध्ये ऑलरेडी कास्टसाठी कास्टिझम आहे, रिजन लँग्वेजसाठी ऑलरेडी रिजनलिझम असल्यामुळे आता मग धर्मासंबंधी ॲक्च्युली जे आहेत लोक जास्त काय म्हणू शकतात, जवळ आहेत, तर आपण त्यांना मग ॲक्च्युली शब्द वापरू शकतो कम्युनलिझम. त्याच्यामध्ये पण जास्त जर आपण म्हटलं दोन धर्म असे आहेत जे ॲक्च्युली म्हणजे मेजर त्यांची पॉप्युलेशन आहे, हिंदू आणि मुस्लिम, तर त्यातले झालेले वाद जे आहे ते कम्युनलिझममध्ये आपण अभ्यास करू शकतो. मग त्याचे फेजेस आहेत, मॉडरेट फेज आहे, नॅशनलिस्ट फेज आहे, एक्स्ट्रीमिस्ट फेज आहे. त्याचा अर्थ काय होतो हा एक पहिला मुद्दा असेल. नंतर प्री इंडिपेंडन्समध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात कम्युनलिझमची काय कारणं होती, डिवाइड अँड रूल पॉलिसी तुम्हाला माहीत आहे. ओके, सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, आणि याच्यावर 1-2 वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत, याच्यावर पण प्रश्न येतील, आणि खूप टॉपिक अवेलेबल आहे सगळ्या NCERTमध्ये, स्टेट बोर्डमध्ये. मग स्वातंत्र्योत्तर काळातील काय कारणं होती, याची काय परिस्थिती आहे, आज काय परिस्थिती आहे, हा पण मुद्दा झाला पाहिजे. सोल्युशन फॉर कम्युनलिझम, काय सोल्युशन आहेत मग याच्यावर, ऑनगोईंग आहेत का सोल्युशन? याचं महत्त्वाचं सोल्युशन काय आहे शेवटी, तर धर्मनिरपेक्षता. काय आहे? धर्मनिरपेक्षता हा एक मुद्दा आहे. तर मग धर्मनिरपेक्षता मीनिंग कॉम्प्लेक्स आहे, सेक्युलरिझम डिफाईन करणे, आणि ते कॉम्प्लेक्स झाल्यानंतर पण लोक त्याला ॲक्सेप्ट करत नाही, क्रिटिसाइज करतात. म्हणून ते समजून घेणे काय एक्झॅक्टली, आणि वेगवेगळे अर्थ आहे सेक्युलरिझम या शब्दाचे, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अर्थ होते, पण सेक्युलरिझम ॲज अ आयडियोलॉजी काय आहे हे समजून घ्यायचं आपल्याला. मग मॉडेल्स ऑफ सेक्युलरिझम, याच्यावर तर पेपर 1 पेपर 2 दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे अर्थ झालं सेक्युलरिझमचे मॉडेल, भारतीय सेक्युलरिझम पण आहे, अमेरिकन पण आहे, टर्किश पण आहे, आणि फ्रेंच पण आहे. हे कसे एकामेकापासून वेगळे आहेत, याच्यावर GS1ला 3दा प्रश्न आलेला आहे, आणि असे प्रश्न मी म्हणतो MPSC विचारेल. त्याच्यानंतर UPSCला GS2ला असा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा किती इम्पॉर्टंट मुद्दा आहे. मग ते काय आहेत, कसे वेगळे आहेत. मग भारतातील जे सेक्युलरिझम आहे त्याला काय आव्हानं आहेत, आणि त्याच्यावर काय टीका करण्यात आलेली आहे, असा मुद्दा पण असू शकतो म्हणजे आहेत. ओके, तर याचं क्रिटिसिझम मग याच्यावर येऊ शकतो. हा सेक्युलरिझम झाला. आणि सेक्युलरिझमचा एक कंपोनंट आणखीन काय असू शकतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड. तुमचा आवडता टॉपिक आहे, काय बोलणार आपण याच्या संबंधी. मग युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये पण त्याचा अर्थ काय होतो, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय आहेत, इव्हन सेक्युलरिझम संबंधी काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहेत. ओके, अर्थासोबत आपण सुरुवातीलाच ॲक्च्युली संविधान आणि धर्मनिरपेक्षता काय आहे हे चर्चा घेऊ शकतो. मग UCC म्हटलं त्याचे काय प्रोव्हिजन आहे, आर्टिकल 44, त्याला काय चॅलेंजेस आहेत, काय गरज आहे, गोव्यातलं युनिफॉर्म सिव्हिल कोड कसं आहे, किंवा आणखीन काही स्टेटचं असं म्हणणं आहे, उत्तराखंडसारख्या स्टेटचं, की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू, पूर्ण भारतासाठी कसं असेल, यासंबंधी आणखीन काय मुद्दे आहे का, ट्रिपल तलाक अबॉलिश झाला की नाही, काय मुद्दे आहेत, ट्रिपल तलाकशी आणखीन काय मुद्दे आहे का नवीन चर्चेमध्ये, हे आपल्याला इथे कव्हर करावं लागेल. प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, भरपूर काही आहे आपल्याकडे घेण्याला. एक नंतर आहे फॅमिली अँड मॅरेज. आता बघा, फॅमिली अँड मॅरेज, व्हॉट इज फॅमिली, व्हॉट इज मॅरेज, असा तर प्रश्न येणं कठीण आहे. पण अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो की
मॅरेज किंवा फॅमिली पर्टिक्युलरली याचे कार्य काय आहे फॅमिलीचे, सामाजिक पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पण कार्य आहेत फॅमिलीचे या संबंधी, किंवा ओके याच्यामध्ये बदल होत आहे का. महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत जे प्रश्न आलेला मी तुम्हाला सांगतो की कुटुंबातील जे ॲक्च्युली स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे, म्हणजे पहिले फॅमिली कशी असते ॲक्च्युली जॉईंट फॅमिली असते, नंतर ती काय होते न्यूक्लिअर होते, संयुक्त कुटुंब, ओके विभक्त कुटुंब. तर हे कशामुळे होऊ शकतं हा मुद्दा थोडा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. इवन लग्न मॅरेज जर म्हटलं तर इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेजमध्ये पण बदल होत आहे. तर ते काय बदल आहेत हे तुम्हाला थोडंसं आयडेंटिफाय करायचं आहे. खूप नाही व्हॉट इज मॅरेज, मॅरेजचे फंक्शन्स काय आहेत, नाही फॅमिलीचे फंक्शन थोडे लक्षात घ्या. एक प्रश्न आला होता मग तो कुटुंबासंबंधित होतं, तसं बघितलं तर की मोबाईलच्या यूजमुळे सोशलायझेशनवर काय इम्पॅक्ट होतो. सोशलायझेशन म्हणजे सामाजिकीकरण, म्हणजे मुलांना शिकवणे सगळं समाजाबद्दल, कल्चर एम्बेड होणे. ओके असा कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. आपलं त्याचं इंडिपेंडेंट सेशन अवेलेबल आहे 2 तासाचं यूट्यूबवर, तसं आपल्या युगांतरच्या प्लॅटफॉर्मवर शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. कारण तसं पण ते NCERT स्टेट बोर्डला सोशलायझेशनचा कॉन्सेप्ट दिलेला आहे, पोरं थोडंसं दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर तसा प्रश्न येऊन गेलेला आहे, तो करंटचा भाग म्हणून येऊन गेलेला आहे ॲक्च्युली. तर तो एक मुद्दा असू शकतो आपल्याला, म्हणजे झालेले बदल महत्त्वाचे आहेत. बेसिक स्टॅटिक गोष्टीपेक्षा बदल काय होत आहे फॅमिली संबंधी काही किंवा मॅरेज संबंधी हा मुद्दा महत्त्वाचा असू शकतो. ठीक आहे. ट्रायबल्स, मग ट्रायबल जे आहे आदिवासी समाजाची वैशिष्ट्य काय आहेत. एंडोगॅमी, एक्झोगॅमी आहे का, टेरिटोरियल काय म्हणते बाबा लिमिटेशन्स आहेत का, रिमोट लोकेशन आहे का, त्यांची समान भाषा असते का, समान नाव असतं का, पितृसत्तेचा आहे की नाही त्याच्यामध्ये, नाही आहे तशा प्रकारचा प्रश्न येऊन घ्या. म्हणून ट्रायबल आणि शेड्यूल कास्टचं कंपॅरिझन विचारलं होतं याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याची वैशिष्ट्य तुम्हाला सगळीच माहीत पाहिजे, दिलेली आहे पुस्तकामध्ये सगळीच, आपल्या नोट्समध्ये पण असेल. मग त्यांना भेडसावणारे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत का. सोशल, पहिले सोशल, लँड ॲलिनेशनचा प्रश्न आहे का, काही डिस्क्रिमिनेशन आहे का, किंवा त्यांच्याशी म्हणजे जे लॉज आहे स्कीम्स आहेत ते प्रॉपर इम्प्लिमेंट होत नाही आहे का, अशा सगळ्या गोष्टी इथे येतील. आदिवासींच्या संरक्षणासाठी धोरणे जे आहेत आणि कायदे जे आहेत, पेसा आहे, ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे, ओके, तर त्यासंबंधी पण प्रश्न येऊ शकतो. त्याचे सोशल अँगल्स का आहेत, असे करून आपल्याकडे 12, त्याच्यामध्ये बघा त्या 12मध्ये पण कुठेतरी UCC आहे, तर तो इंडिपेंडेंट टॉपिक असायला पाहिजे, पण सेक्युलरिझम संबंधी असं आपण कन्सिडर केलं त्याला. आणि अशा प्रकारे डिकोडिंग आहे. 12च टॉपिक आहेत. माझं म्हणणं आहे की एका टॉपिकवर जर आपण 10 ते 12 जरी म्हणजे पेजेस म्हटलं आणि ओव्हरऑल कंटेंट हा 125 पेजच्या वरती जात नाही, 125 पेजेस. ओके, एक 5-10 इकडे तिकडे आणखीन. तर याच्यावर तुम्हाला 6 जर प्रश्न सोडवायला मिळत असतील तर कधी पण हा सब्जेक्ट छोटा आहे असं म्हणेल. आणि कॉन्सेप्ट मोठे मोठे नाही आहेत, खूप जास्त जनरल ऑब्झर्वेशन आहे. खूप जास्त प्रश्न जे आहेत किंवा आपल्या इकडे जे नोट्स आहेत ते जनरल ऑब्झर्वेशनवर असतील. सोर्स स्टेट बोर्ड आणि NCERT असेल. आज तो टॉपिक नाहीच आहे, पण सोर्स सांगणं गरजेचं आहे. तर UPSCला NCERT प्लस करंट अफेअर आणि MPSCला स्टेट बोर्ड आणि थोडं बहुत मग जे नाही आहे त्याच्यामध्ये ते NCERT म्हणजे या 12 टॉपिकसाठी आरामात होऊन जाईल, सगळे प्रश्न सुटतील तुमचे. तसाच प्रयत्न असेल आपला, तसाच प्रयत्न कोणी केला पण पाहिजे जो शिकवत आहे, क्लास आहे. तर हे आहे आपलं पहिलं, दॅट इज इंडियन सोसायटी GS1चं डिकोडिंग. थँक्यू.